नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीवर. आज आपण लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, म्हणजेच तुमच्या अवचेतन मनाची शक्ती. हे पुस्तक सांगतं की आपलं अवचेतन मन म्हणजे अमर्याद शक्तीचा स्रोत आहे. आपण त्याचा योग्य वापर केला तर सर्व काही मिळवू शकतो. तर चला वेळ न दवडता सुरू करूया. अध्याय 1. तुमच्या आत दडलाय मौल्यवान रत्नांचा खजिना. या अध्यायात लेखक सांगतात, प्रत्येक माणसाच्या आत एक अमूल्य खजिना दडलेला असतो आणि हा खजिना म्हणजे आपलं अवचेतन मन. आपण बाहेर संपत्ती, आनंद, यश, प्रेम व समाधान शोधत बसतो, पण ह्या सगळ्यांचा उगम आपल्या अंतर्मनातच आहे. अवचेतन मन कधीही झोपत नाही. जे काही तुम्ही त्यात टाकाल ते सत्य मानून त्याच्यावर काम करेल. ते तुमच्या आरोग्य, नातेसंबंध, पैसा आणि विचारांवर थेट प्रभाव टाकतं. तुम्ही पेरलेले विचार, चांगले किंवा वाईट, तेच अवचेतन मन वाढवतं. म्हणजे मनातला विचार म्हणजे बीज आणि अवचेतन मन म्हणजे सुपीक जमीन. बीज कसंही असो, जमीन त्याला फळ देईलच. तुम्ही जसं विचार कराल तसंच आयुष्य तुम्हाला मिळेल. जर तुम्ही मनात भीती, कमीपणा, अपयश आणि नकारात्मक विचार वारंवार ठेवलात तर त्याच गोष्टी वास्तव्यात घडू लागतात. पण जर तुम्ही सकारात्मक, आत्मविश्वासपूर्ण आणि उपयुक्त विचार मनात रोवले तर अवचेतन मन तुमचं आयुष्य परिवर्तन करू शकतं. तुम्ही पाहिलं असेल की काहींना नवीन आयुष्य, उत्तम आरोग्य, भरपूर पैसा किंवा मनासारखं प्रेम अचानक मिळालेलं दिसतं. पण असं अचानक काही होत नाही. ते लोक आपल्या मनात वर्षानुवर्ष सकारात्मक बियाणं पेरत होते आणि आता त्या बियाण्याचं झाड फळ देत आहे. या अध्यायाचा मुख्य संदेश असा की तुमच्याकडे आधीपासूनच एक शक्तिशाली खजिना आहे. तो खजिना म्हणजे तुमचं अवचेतन मन. तुम्ही त्याचा योग्य वापर केला तर ते आयुष्यात चमत्कार घडवू शकतात. तुमचे विचार हे तुमचं भविष्य घडवतात. तर मंडळी, हा अध्याय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा. 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या अध्यायासोबत. धन्यवाद.